अहिल्यानगर शहरात सध्या अनधिकृत अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। शहराच्या विकासासाठी अतिक्रमण मोहीम राबवा, मात्र गोरगरिबांचं नुकसान करू नका। आयुक्तांना निवेदन। महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी अतिक्रमण मोहीम सुरू आहे। मात्र आयुक्त साहेब, ही कारवाई करताना गोरगरिबांच्या टपऱ्या तोडू नका, त्यांचं नुकसान करू नका। अतिक्रमण भलेही तुम्ही काढा, मात्र गोरगरिबांना वेठीस धरू नका, अशी मागणी मयूर बांगरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये विकास कामांचा मोठा अभाव असून नागरिकांना येथे कुठल्याही सुख सुविधा नाहीत। रस्ता आणि ड्रेनेज लाईनसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून प्रभागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही। आदी विविध मागण्यांसंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले। या संदर्भात मयूर बांगरे, भैया कांबळे, दत्ता खैरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। याप्रसंगी मयूर बांगरे, दत्ता खैरे, संभाजी पवार, उमेश सुंबे, भैया कांबळे, आदेश बचाटे, प्रशांत हातरुणकर, प्रशांत क्षीरसागर, बंडू गाडे, मनोज नन्नवरे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते। आज आपल्या प्रभाग क्रमांक 17 मधील लोकांच्या सोयीसाठी आम्ही एक आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे की समर्थनगर भाग असेल, श्रीराम कॉलनी असेल किंवा शिवशक्ती कॉलनी असेल, या भागात मोठी लोकवसाहत आहे, परंतु तिथे ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, रस्ते नाही आहेत, लाईट नाही आहे। याच अनुषंगाने आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की आम्हाला लवकरात लवकर तुम्ही या रस्त्यांसाठी व ड्रेनेज लाईनसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून लोकांची होणारी गैरसोय होणार नाही आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल। तिथं ड्रेनेज लाईन नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहत आहे। आयुक्त साहेबांना आम्ही जशी मागणी केली त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला तिथं निधी उपलब्ध करून देऊ आणि नागरिकांची गैरसोय होऊन देणार नाही, अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। तसेच आपल्या अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम चालू आहे। तर शहराच्या विकासासाठी अतिक्रमण मोहीम आयुक्त साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली करत आहे, त्याबद्दल आमचं काही एक म्हणणं नाही, परंतु जे गोरगरीब व्यावसायिक आहे त्यांचे जे टपरा तोडत आहे ते त्यांनी तोडू नये, अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे। कारण हातावरचे पोट आहेत सगळ्यांचे, एक टपरी बनवण्यासाठी किमान 50,000 रुपयाचा खर्च लागत आहे। आयुक्त साहेबांना आम्ही सांगितले की तुम्ही अतिक्रमण काढा, परंतु गोरगरिबांचं नुकसान होईल असं काही कृत्य करू नका। आणि जर आयुक्त साहेबांनी आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरू, हा इशारा आज आम्ही त्या निवेदनाद्वारे त्यांना देत आहे। आज आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनात आलतो, जे आमच्या नगर दौंड रोड वरील ज्या वसाहत आहे तिथं लाईट, पाणी, रस्ता, ड्रेनेज लाईन त्याच्या सुविधा नसल्या कारणाने लोकांची जी गैरसोय होती, त्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेले आहे आणि ते लवकरात लवकर दखल घेऊन त्याच्यावर मार्ग काढणार आहे असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आज अहिल्यानगर शहरामधील प्रभाग क्रमांक 17 मधील समर्थनगर शिवशक्ती कॉलनी इथं आपल्या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक वसाहती, तिथं कायम रोडची, ड्रेनेजची, पाण्याची, लाईटीची कायम अडचण आहे। या अनुषंगाने आम्ही आयुक्तांना निवेदन दिले, तर आयुक्तांनी आम्हाला ग्वाही दिली की हे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू।